तो हे बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? आए बाप बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। सबसे मेन चीज देख लीजिए, हमने जो अपना सफर है बहुत बेहतरीन तरीके से कल शुरुआत कर दिया था, है ना। और सबसे मेन चीज जो भी पर्टिकुलर नवोदय के हिसाब से तयारी जो भी हम लोग कर रहे, अरे हिंदी नहीं मराठी, है ना, मराठीच्या स्वरूपामध्ये आणि इंग्लिशच्या स्वरूपामध्ये प्रॉपर आपण कालपासून सुरू केलेलं होतं, बरोबर आहे। आणि कालचा एक पहिला व्हिडिओ म्हणजे आपल्या नवोदयची जी आपण तयारी करतो ते कशा पद्धतीने करतो याचा पहिला व्हिडिओ आपण काल अपलोड केलाच होता, बरोबर आहे। कोणी अगर सपोज तो बघितलं नसेल तर पक्का बघा। आज पण आपण बेरीजच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे क्रिया असतात किंवा वजाबाकीच्या, आणि त्याच्यामध्ये पण एक वेगळ्या परिवाराच्या रिगार्डिंग ते एका सोबत जेव्हा येतात तेव्हा कशा पद्धतीने डील करायचं, आणि काय काय ऋण संख्या असतात ना, कुठल्या धनसंख्या असतात, कावजी नवीन नवीनच नाव घेता, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत, बरोबर है। तो चलो बच्चा स्टार्ट करता हूं। मेरा नाम है राज। आप अरे हिंदी नहीं आप सभी का सगळ्यांचा तुमचा मनापासनं स्वागत आहे आपल्या या युट्यूबच्या परिवारामध्ये। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची होती की कुणी नवीन विद्यार्थी किंवा नवीन पालक जर आम्हाला बघत असतील, आमचा कंटेंट थोडा बहुत पण छान वाटत असेल ना, प्लीज आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना पण सांगा की काय माहित तुमच्या बघा, किसी को अगर सपोज हम लोग कोई चीज बता दे कि नहीं यार ये चीज मैथमेटिक्स के तौर पे ऐसा हमें पढ़ाया जा रहा है, आप भी पढ़ने की कोशिश करो या देख तो लो, तो कोई गलत बात है? क्या पता आपके थ्रू दूसरों का कुछ फायदा हो जाए, है ना। तो ये चीज जरूर कीजिएगा आप भी। ओके, तो चलो शुरुआत करते हैं। जैसे कि मैंने कल आप लोगों को बताया था, जसं की मी काल तुम्हाला सांगितलं होतं बेरीज बद्दल दोन्ही प्रकारचे बेरीज आपण बघितलं होतं, एक कॅरीवाला एक विदाउट कॅरीवाला, म्हणजे जे आपण बोरो कर म्हणजे एक टाइपचं हातचा लावणे किंवा न लावणे, हा वाला दोन्ही प्रकार बघितलं होतं। वजाबाकीमध्ये दोन्ही प्रकार बघितले होते का? वजाबाकीमध्ये पण दोन्ही प्रकार बघितलं होतं, पण वजाबाकीमध्ये एक प्रकार आपला राहिला आहे, वजाबाकी। कोणती काकी? वजाबाकी म्हणजे सबस्ट्रॅक्शन। कोणती ऍक्शन? सबस्ट्रॅक्शन। आता वी हैव टू डील विथ सबस्ट्रैक्शन इन डिफरेंट मैनर। इंग्लिश में भी चलेगा थोड़ा सा, मराठी मध्ये पण चालेल, चालेल ना थोड़ा सा, ठीक है। मतलब सबस्ट्रैक्शन को थोड़ा सा डील जो करना है ना, जरा म्हणजे वेगळ्या पद्धतीमध्ये करायचं आहे। कशी वेगळी पद्धत? तर बघा, आतापर्यंत तुम्ही काल जितके पण एक्झाम्पल सॉल्व केला मराठी मधले, आपला मराठी म्हणतोय वजाबाकीचे, ते सगळे मोठ्यापासून लहान संख्या वजाबाकी करणे होता। म्हणजे 10तून 3 गेले, फटाक से तुम्ही म्हणत होत्या 7, 1 से 5 मधून अगर सपोज 23 गेले, फटाक से तुम्ही म्हणत होता 5तून 3 गेले 2 आणि 10तून 2 गेले 8, म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या तुम्ही वजा करत होत्या, बरोबर आहे। पण आजचा जो प्रकार आपण अभ्यास करतोय ना, तो थोडासा वेगळा आहे। आणि बाळांनो बघा, हा व्हिडिओ बघण्याआधी प्लीज माझी एक रिक्वेस्ट राहणार तुम्हाला, जर तुम्ही त्याच्या आधीचा व्हिडिओ नसेल बघितला तर प्लीज तो जाऊन बघा। कारण की बघा, बेसिक जर समजेल ना तर नवोदयाचा अभ्यास करण्यात तुम्हाला स्वतः कुठेतरी छान फील होणार। आता ते म्हणतात ना की जर गोष्टी समजत नाही तर आपण टाळाटाळ करत असतो, करतो की नाही। जशी एखादी भाषा आपल्याला समजली नाही, आंगडू मांगडू पांगडू कांगडू कांगडू मांगडू, काय बोललं, थोड़ा देर के लिए सुनने के लिए ऐसा तो भी कैसा तो भी अच्छा लगेगा, अरे काहीतरी विचित्र बोलत आहेत बा म्हणून, त्याच्यानंतर तुम्ही 1 तास ऐकू शकाल का? आंगडू पांगडू 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 मांगडू मांगडू, यकोटी यकोटी मोकड़ा अकोटी मोकटू मोकटी 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 मोकटी, अरे क्या कुछ भी नहीं समजेगा ही नहीं ना। सांगण्यामागचा उद्देश की जे गोष्टी तुम्हाला जेव्हापर्यंत बेसिक तौर मध्ये समजणार नाहीत ना, तेव्हापर्यंत गणित अभ्यास करायला तुम्हाला आवडणार नाही, समजलं का। म्हणून आपण म्हणतो बेसिक इज पॉवर। बेसिक तुम्हाला छान येत आहे तर तुम्ही प्रत्येक गोष्टी डील करू शकता। आणि नवोदय मला तुम्ही बघितला असाल नसेल बघितला माहिती नाही बाळा, पण 2024चा जो पेपर होता आताच झालेला 20 जानेवारीचा, तो सगळं गणित पूर्णच्या पूर्ण बेसिकवर होता, पूर्ण बेसिकवर होता होता ज्याचे बेसिक छान त्याचा पेपर छान, ज्याचे बेसिक छान नाही त्याचा पेपर छान नाही। म्हणून आपण सगळ्यात जास्त भर कशावर देणार आहोत? बेसिकवर। आता बघा, तुम्हीच नाही रे बाळा, खूप सारे मुलं मुली 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन वाले पण ज्यांना मी शिकवतो ना, ते पण या गोष्टींमध्ये कन्फ्यूज होतात। कोणत्या कोणत्या? जर तुम्ही आतापर्यंत सांगितला 10 मधून 2 गेले किती बाळा? तर 8। आपण कला काय अभ्यास करणार आहोत आता, की लहान संख्येमधून मोठी संख्या वजा करणे, मोठी संख्या वजा करणे,
मतलब टॉपिकचं नाव काय आपला सबस्ट्रॅक्शन ऑफ स्मॉलर नाही ग्रेटर नंबर. कोणता नंबर? ग्रेटर नंबर फ्रॉम स्मॉलर नंबर. समजलं का? म्हणजे लहान संख्यामधून मोठी संख्या वजा करण्याची कला बघत आहोत. गोष्ट एकच आहे बघा. आता खूप सोपं होतं बरोबर आहे. पण आता जर मी म्हणालो तुम्हाला 2 पासून 10 गेले, 2 मधून 10 गेले, किती राहतील रे बाळा? सर हा तर पॉसिबलच शक्यच नाही आहे. 2 मधून कुठे 10 जाते जी? तर अशा वेळेस काय करायचं? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. म्हणजे 10 मधून 2 मायनस करायचं. किती आले? 8. पण उत्तराला चिन्ह हा मोठ्या संख्येच्या द्यायचा. मोठी संख्या कुठली आहे बाळा? मायनस. तर त्याला चिन्ह कुठलं म्हणजे मोठी संख्या कुठली आहे असं विचारलं. चिन्ह नाही. मोठी संख्या कुठली आहे? 10. त्याला चिन्ह कुठलं आहे? मायनस. म्हणजे तुमचं उत्तराला चिन्ह मायनस राहणार. म्हणजे काय? 8 -8 तुमचं उत्तर राहणार. समजलं का बाळांनो? काही डाऊट आहे थोडसा तरी? उलूसा तरी काहीतरी वाटतो का? समजलं? अजून एक एक्झाम्पल घेतो रे. काय एकच एक्झाम्पल नाही आपला पोट भरतो का? नाही. आपण तर मनमाने खाणार आहे. भंडारा जिल्ह्यावरतून भातावर भिडला पायगा. हो ना का? जे खरी गोष्ट आहे ते सांगेन. बरोबर आहे का नाही? तुम्ही भंडारा जिल्ह्याचेच व्हा ना. भंडारा जिल्ह्याचेच व्हा ना. मग टेन्शन नाही. चला पाय बघा. और अगर सपोज मैं बोल दूं आपको तर बघा बाळांनो, तर समजलं ना. एक अजून एक्झाम्पल घेऊ आपण. जर मी म्हटलं तुम्हाला की 23 मधून 100 मायनस करायचा आहे. ओ माय गॉड, टेन्शन घ्यायचं नाही. लहान संख्येतून मोठ्या संख्या करायची असते वजा, तेव्हा 100% आन्सर काय येणार आहे? मायनस मध्ये. हा लक्षातच ठेवायचा. म्हणा लहान संख्येतून मोठी संख्या वजा करताना फास्ट. लहान संख्येतून मोठी संख्या वजा करताना लहान संख्येतून मोठी संख्या वजा करताना आन्सर 100% मायनस मध्ये घेणार. मायनस म्हणजे काय होते? ऋण. कोणती संख्या? ऋण. आता माझ्या मराठीवर जायचं नाही. माझी मराठी एकच नंबर आहे. हो, वर्ल्ड क्लास लेवलची. ठीक आहे, तर ऍक्सेप्ट करून टाका. तर याला म्हणतात बाळा निगेटिव्ह नंबर. कोणता नंबर? मी सांगतो निगेटिव्ह नंबर सांगतो कोणतं राहणार ते. आता काय करायचं अशा वेळेस? छोट्या संख्येतून मोठी संख्या मायनस होतो का? नाही. तर मग मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करायची. आता हा तर माहितीच आहे ना कालचं. टकल्यामधून 3 मायनस होते का? हा टकल्यातून 3 होतो का? नाही. तर त्याला मोठा करायसाठी काय? 10तून 3 गेले किती? 7. एक वापस पुन्हा टकल्या. 10तून 3 गेले 7 आणि एक वापस, तर एकातून एक गेला टकल्या. म्हणजे उत्तर तुमचं किती? -77. कोई शक हो तो पूछो. -77. कोई शक है तो पूछो रपाक से. थोडासा तो भी डाऊट. चलो आता तुमच्या मनात येणार, सर हे ऋण संख्या का होत जी? सांगा आम्हाला ऋण संख्या. ऋण संख्या म्हणजे निगेटिव्ह संख्या. सर तो इंग्लिश मध्ये झालं. आपल्याला इंग्लिश मध्ये पाहिजे का? तर इंग्लिश मध्ये पण पाहिजे निगेटिव्ह नंबर, कारण की दोन्ही मीडियमच्या मुलांना आपण शिकवतो. बरोबर आहे की नाही? तर बघा दोन्ही मीडियमचे मुलं, मग ते इंग्लिश वाले असो किंवा मराठी मीडियम असो, दोन्ही मुलं आपल्याकडे अभ्यास गुडिया वो चीजें करने नहीं है हम लोग को, है ना? हम लोग को नवोदय का हिस्सा बनना है. वो चीजें करते रहेंगे तो नवोदय का हिस्सा नहीं बनेंगे. क्लियर है ना? ओके, तो ध्यान दीजिए बाळा. ऋण संख्या, निगेटिव्ह संख्या ओळखायची कशा? ज्या संख्यांच्या समोर लक्षातच ठेवायचं, ज्या संख्ये समोर निगेटिव्हचा चिन्ह दिसला, चिन्ह असेल त्या संख्या काय बाळा? ऋण संख्या. मतलब जिस नंबर के सामने, ठीक है ना, निगेटिव्ह का साइन दिख जाएगा बाळा, समज जायचं की ती संख्या कुठली आहे? निगेटिव्ह नंबर. हे नोट लिहून ठेवायचे, जे मधात मी सांगतोय. समजलं का? नोट लिहून ठेवायचे. जेव्हा आता तुम्ही व्हिडिओ बघणार ना टुकुर टुकुर, तेव्हा. समजलं का? काही डाऊट आहे का? म्हणजे आता तुम्ही ओळखू शकता का निगेटिव्ह संख्या कोणत्या आहेत? ओळखू शकाल का जर मी तुम्हाला दिलं तर? आता थांबा, मी पहिले लिहितो आणि मग मला सांग. पण त्याच्याही आधी जसं निगेटिव्ह संख्यांना ऋण संख्या म्हणतात, बरोबर आहे? तर मग सर पॉझिटिव्ह संख्यांना काय म्हणतात जी? असं दिमागामध्ये येत असेल ना तुमच्या? गुड. पाय बरं, धनलक्ष्मी बरोबर सांगते. तर पाय मी तुम्हाला सांगतो, ऋण संख्या झाली ना, तसंच निगेटिव्ह संख्या जसं तुम्हाला समजलं, तसंच पॉझिटिव्ह संख्या लक्षात द्या बाळा. पॉझिटिव्ह नंबर म्हणजेच त्याला म्हणतात, मराठीमध्ये लक्षात ठेवायचं, धनसंख्या. कोणती संख्या?
धन संख्या. धनसंख्या म्हणजे काय? पॉझिटिव्ह वाल्या संख्या. तर आता हे कसे ओळखाल? ज्या संख्येच्या समोर पॉझिटिव्ह चिन्ह आहे त्या संख्या म्हणजे पॉझिटिव्ह. पण काय गरज असते का? काही गरज असते का? पॉझिटिव्ह संख्या असलीच पाहिजे, म्हणजे संख्याच्या समोर पॉझिटिव्ह चिन्ह असायलाच पाहिजे अशाची काही गरज नाही आहे, लक्षात. अशाची काही गरज आहे का? नाही. क्लिअर आहे की नाही? समजलं? समजलं की नाही समजलं? समजलं ना? म्हणजे सांगण्यामागचा उद्देश बाळांनो माझ्या काय आहे लक्षात घ्या, की कुठल्याही संख्येच्या समोर, कुठल्या पण संख्येच्या समोर, लक्ष दे बाळा, कुठल्या पण संख्येच्या समोर, कुठल्या पण संख्येच्या समोर, कुठल्या पण संख्येच्या समोर कुठलाच चिन्ह नसेल. एकही चिन्ह नाही. म्हणजे कोणताच चिन्ह नसेल तर समजून जायचं की ती संख्या कोणती आहे? पॉझिटिव्ह. आता मला सांगा, तुम्ही ओळखू नाही शकत का? 2, 3, 4 कोणती संख्या? पॉझिटिव्ह. जर मी म्हणेल तुम्हाला 7, 8, 9 कोणती संख्या? याच्या संख्येच्या समोर कोणती संख्या, कोणती काही चिन्ह आहे का रे? काही वाटतो का तुम्हाला कुठलं चिन्ह आहे म्हणून? वाटत आहे का बाळा? मग चिन्हच नाही तर ती कोणती संख्या? पॉझिटिव्ह संख्या. समजलं? तर मग आता तुम्ही ओळखू शकता का की पॉझिटिव्ह संख्या म्हणजे धन संख्या कोणती आणि निगेटिव्ह संख्या म्हणजे ऋण संख्या कोणती? ओळखू शकता का? तर एक्झाम्पल दिलं तर सांगू शकाल? पक्का? तुम्ही पण सांगा रे, टुकूर टुकूर पटकन सांगा बरं. आता सांगा. ओळखा. याच्यामधून धनसंख्या कोणती म्हणजे पॉझिटिव्ह आणि ऋण संख्या कोणती म्हणजे निगेटिव्ह. सांगू शकाल? सांगू शकाल सगळेजण? आता बघा बाळांनो, 2 से 5 ही याच्या समोर कुठली संख्या आहे? सॉरी, चिन्ह कुठलं आहे? कोणताच नाही. म्हणजे कोणती संख्या? पॉझिटिव्ह संख्या. त्याला म्हणतात धनसंख्या. कोणगा? व्यवस्थित लक्ष दे बाळा आता. ठीक आहे? फिकड फिकड हसण्यामध्येच आपल्याला वेळ नाही घालवायचा आहे आता. आता आपल्याला सिरियस व्हायचं आहे. आता आपण 5वी मध्ये गेलो नाही पण गेलोच आहोत. कारण की 4थीच्या आता झालाच ना, तर किती दिवस राहिले? एखाद महिना राहिला असेल. 4थी पास झाल्यावर 5वीत जाण्यासाठी. बरोबर आहे ना? है ना? तर बघा, असं विचार करा, 5वीत गेलंच आहो आणि नवोदयची तयारी झालीच आहे. सुरू. आणि जर तुम्हाला पण आमच्यासोबत नवोदयची तयारी सुरुवात करायची असेल, अशाच प्रकारचा अभ्यास आम्ही नवोदयच्या या प्रवासामध्ये करत असतो. तुम्हाला वाटत असेल की आमच्यासोबत जुळून तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तर तुम्ही 15 तारखेपर्यंत आमच्या बॅच सोबत एनरोल करू शकता. 15 तारखेपर्यंत आमचं 3,500 रुपये आहे. 15 तारखेनंतर 4,000 रुपये होणार आहे. ओके. बाकी सगळे डिटेल तुम्हाला हवे असतील तर 8275397522 ऑनलाईन थ्रू आणि ऑफलाईन पण आम्ही अभ्यास करत असतो. आमचं एक ऍप आहे, त्या ऍप थ्रू तुम्हाला मी डायरेक्टली लिंक करत असतो आणि सगळं काही अभ्यास करत असतो. ओके. जास्त डिटेल तुम्हाला हवं असतील तर पुन्हा मी सांगतो, या नंबरवर कॉल करा आणि तुम्ही सगळं काही डिस्कस करू शकता. ओके. तो चलो लक्ष द्या रे सगळ्यांनी. इकडे बघा रे, बघा बघा बघा. देखो बच्चा, अपनी खासियत बस इतना बताना चाहूंगा मैं, हम लोग बच्चों को बच्चे के हिसाब से पढ़ाते हैं बस, इससे ज्यादा कुछ नहीं. बाकी तो मैथमेटिक्स, रीजनिंग और मराठी हर कोई तो पढ़ा ही रहे, अपने हिसाब से बहुत बेहतर पढ़ा रहे वो लोग. मैं किसी को ऐसा गलत नहीं बताऊंगा. बस मेरा कहना यह है कि मैं सिर्फ मेरे हिसाब से अगर मैं बताना चाहूं तो बच्चों को बच्चों के साथ डील करके, बोलते हैं ना, बच्चा बन के खासकर मैं सिखाने की कोशिश करता हूं. बाकी मर्जी आपकी. तो देखिए, सबसे मेन चीज, आता ही कोणती संख्या जी? याच्या समोर कोणता चिन्ह आहे का? म्हणजे कोणती चिन्ह, कोणता संख्या? पॉझिटिव्ह संख्या म्हणजे धनसंख्या. पॉझिटिव्ह म्हणणं तर काही टेन्शनच नाही ना, इंग्लिश वाल्यांना पॉझिटिव्ह. सर, याच्या समोर का नाही जी? मायनसचं चिन्ह आहे. म्हणजे कोणती संख्या? निगेटिव्ह संख्या. म्हणजे कोणती? ऋण. कोणती? ऋण. माझ्या मराठीवर जायचं नाही. चला, आता याच्या समोर काहीच नाही जी. प्लस म्हणजे कोणती संख्या? धनसंख्या. कोणती संख्या? धनसंख्या. आता ही कोणती संख्या आहे जी? याच्या समोर निगेटिव्हचा साइन आहे, म्हणजे निगेटिव्ह संख्या म्हणजे ऋण संख्या. काय डाऊट? थोडासा तरी, उलूसा तरी. आता मी काय म्हणतो, हे कोणती संख्या? याच्या समोर कोणता साइन आहे? म्हणजे निगेटिव्ह संख्या म्हणजे ऋण संख्या. हे कोणती? पॉझिटिव्ह. ही कोणती? पॉझिटिव्ह म्हणजे धन. म्हणजे धन. मिळाला का धन? नवोदय मध्ये जाल तेव्हाच धन मिळते, नाही तर नाही भेटे. हो,
समझला का? समझला का? समझला? चलो, तो क्या ये बात क्लियर हुई सभी को? इसमें कुछ डाउट है किसी को? थोड़ा बहुत तो भी, थोड़ा सा तो भी। तो चलो, तो अभी हम लोग प्रॉपर देखते हैं बच्चा किस हिसाब से कि जो हम लोगों ने अभी सीखा था कि बड़े नंबर से छोटा नंबर माइनस और छोटे नंबर से बड़ा नंबर माइनस, तो अभी थोड़ा सा वेराइटीज ऑफ एग्जांपल देखते हैं, चलेगा? तो देखो बाड़ा, अगर मैंने बोल दिया 567 मधून 568 मायनस होणार, लक्ष द्या, एक एक करूया. 500 मधून मायनस म्हणजे काय, 6 से 10 मायनस करायचं आहे. 876 मधून 900 मायनस करायचं आहे आणि 5679 मधून 6 5 0 0 मायनस करायचं आहे आणि 0543 मधून 1 2 3 4 मायनस करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं 25 मधून 125 मायनस करायचं आहे. टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घ्यायचं का? अशा वेळेस मी तुम्हाला काय सांगितलं बाळा, लहान संख्येतून मोठी संख्या मायनस होतो का? नाही. तर अशा वेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करा ना रे. फटाक से काय, जी वरची संख्या खाली लिहून टाका. 567 मधून मायनस करा. किती रे? 8 7 गेला 1. पण उत्तराला चिन्ह काय द्याल? 6 6 गेला 0, 5 5 0. उत्तराला चिन्ह काय? मोठ्या संख्येला द्यायचा. कोणता? याचा आन्सर किती बाळा? -1. फटाक से. आता 500 मधून 6 से 10 मायनस होतो का रे? होतो का? नाही. तर भाऊ 6 से 10, कारण की लहान संख्येतून मोठ्या संख्या वजा होत नाही. तर मोठ्यामधून लहान करा. तर 6 से 10 मधून 500 गेला. किती भाऊ? 0. एकातून 1, 1 6तून 5 1. म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे? मायनस. तर देऊन द्या मायनस. क्लिअर? समजलं का? काही डाऊट? आता इथे पण बघ, 876 मधून 900 मायनस होणार का? आपल्याला काय करावं लागेल? 900 मधून 876 मायनस करू. उत्तराला चिन्ह 100% मायनस. 10तून 6 गेले किती? 10तून 6 गेले किती? भैया 4. आता तुम्हाला असं थोडंसं प्रॉब्लेम जात आहे का? तुम्हाला तिथेच लिहून दिलं असं वाटत असेल, हो ना? चला, तर काय करायचं मग? मोठ्या संख्येतून 876 मायनस करायचं. ठीक आहे? तर आता 10तून 6 गेले 4. एक वापस करा, कारण की उधार घेतलेला वापस करतो ना आपण. पुन्हा 10तून 8 गेले 2 आणि मग पुन्हा वापस 9तून 9 गेला टकल्या. म्हणजे याचं उत्तर किती आलं? -24. जर तुम्ही निगेटिव्हचं चिन्ह दिलं नाही, तुमचं उत्तर बरोबर असून सुद्धा गलत राहत. समजलं का? काय डाऊट आहे? आता याचं मायनस करायचं आहे. असं होते का रे? 5000 मधून 6000 मायनस होणार आहे? म्हणजे असं पॉसिबल नाही म्हणा. तर मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करू आपण. चालेल? आता बघा, मायनस करायचं. 10 मधून 9 गेलं 1. पुन्हा वापस. 10 मधून 8 गेलं 2. पुन्हा वापस. आता 5तून 7 जातात का जी? नाही. तर खूप सारे मुलं काय करतात माहित आहे? सर 7तून का नाही 5 मायनस करतो. असा करायचा नाही. काय करावं लागेल? याला मोठल्या बनवावं लागेल. किती? 15. म्हणजे 15तून आता 7 गेले बाळा. तर किती? 5 आणि 3 8. समजला का? आणि मग वापस करा. तर 7 6 टोकल्या. म्हणजे आन्सर किती जी? -821. जर तुम्ही निगेटिव्हच्या चिन्ह देणार नाही, पुन्हा सांगतोय, हे गोष्टी लक्षात ठेवा. खूप मोठ्या मोठ्या मुलांच्या हातून पण हे चुका होतात. लहान संख्या जेव्हा मोठ्या संख्येतून वजा करायच्या वेळेस निगेटिव्हच्या चिन्ह ते देतच नाही. हे लक्षात ठेवा. कारण की मोठ्या संख्येचं चिन्ह काय असते? मायनस असते. समजलं? समजलं? तसंच मग हा कसं करणार रे बाळांनो? सांगा बरं मला. हा कसं करायचं? सांगा. 0543 मधून 1234 मायनस करायचं आहे. तर बघा बाळांनो, याला सॉल्व्ह करताना आता पुन्हा दिमागात तशीच गोष्ट. लहान संख्या आहे ना रे, 500. 500 हे लहान आहे ना, 1000 हे मोठी आहे ना. तर ह्या लहान मधून मोठी मायनस करायची आहे आपल्याला. तर असं पॉसिबल असते का? नाही. म्हणून काय करायचं? मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची. तर मोठी संख्या कोणती आहे? 1 2 3 4 मधून 543 मायनस करायचा. तर मायनस करताना काय कराल बाळा? 4तून 3 गेला 1. 3तून 4 जातो का रे? नाही. तर त्याला मोठा बनवा. तर 13तून 4 गेले किती? 9. मग पुन्हा उधार वापस करतो ना आपण. चल, आता 2 मधून 6 मायनस होते का? नाही. तर त्याला मोठा बनवा. तर 12तून 6 गेले किती? 6. मग उरलं किती भाऊ? हा टकल्यान म्हणजे हा 0. 691. 691. पण मोठ्या संख्येला चिन्ह काय आहे? म्हणजे उत्तराला चिन्ह काय राहणार?
समजला का? समजत आहे बाळांनो? या बारीक बारीक गोष्टी आताचे समजून घ्या, कारण की हा शांततेचा काळ आहे आता. मग जसजसं आपण समोर जाऊया ना, तसतसं पॅटर्न चेंज होत राहणार. इतके सोप्या सोप्या गोष्टी नाही राहतील. पण या सोप्या सोप्या गोष्टींपासूनच मोठ्या गोष्टी आपण डील करू शकतो, हे वास्तविकता तुम्ही समजून घ्या. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. क्योंकि कोई भी बड़ी चीज तभी क्रिएट होती है जब आप छोटे छोटे चीजों पे फोकस करते हो. आणि हेच सगळ्यात महत्वाच्या गोष्टी. क्लियर? ध्यान दीजिए. तो देखो बच्चा, आता 25 मधून 1 से 25 नाही हो. मग का करायचं? 1 से मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करा. चला 5तून 5 टकल्या, 2तून 2 टकल्या, उरला 1. म्हणजे उत्तरला चिन्ह -7. आता डाऊट क्लिअर आहे का? काही थोडसा तरी? काही आहे का थोड़ा सा तरी डाउट? पक्का? देखो बच्चा, थोड़ा सा सामने भी पढ़ने वाले थे, लेकिन थोड़ा सा अर्जेंट काम की वजह से आज हम लोग थोड़ा सा रुखसत ले रहे हैं. मैं फिर से दोहराना चाहूंगा, कोई नए बच्चे या नए पेरेंट अगर सपोज आप हमारे साथ जुड़ना चाहते हो तो हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिए, और दिए गए नंबर पे आप कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो कि कोर्स में कैसे हमारे साथ एनरोल होना है. 15 तारीख तक लिमिट है बड़ा, 15 फरवरी तक, उसके बाद अपना फीस बढ़ जाएगी. तो मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय.